नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये। म्हाडा मुंबई मंडळाची 2030 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे। आज आपण संकेत क्रमांक 504 बिल्डिंग नंबर 113 अमरीश सोसायटी नेहरू नगर कुर्ला ईस्ट या प्रोजेक्ट बद्दल माहिती आणि साइट व्हिजिटचा व्हिडिओ विथ सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहोत। संकेत क्रमांक 504 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चा एक फ्लॅट आणि 2 BHK चे 20 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 43.74 स्क्वेअर मीटर म्हणजेच 470 स्क्वेअर फीट आणि 59.75 स्क्वेअर मीटर म्हणजेच 643 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 60,76,217 रुपीज आणि 88,98,007 रुपीज आहे। अनामत रक्कम 50,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। हा प्रोजेक्ट विकास व नियंत्रण नियमावली अंतर्गत 33(5), 33(7) व 58 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिकांमध्ये येतो। हा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये 8 फ्लॅट, एक स्टेअरकेस आणि 4 लिफ्ट दिल्या गेल्या आहेत। हा म्हाडा फ्लॅटचा युनिट प्लॅन आहे। यामध्ये लिव्हिंग रूम, किचन, कॉमन वॉशरूम आणि मास्टर बेड देण्यात आला आहे। हा म्हाडा फ्लॅटचा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये लिव्हिंग रूम, किचन, कॉमन वॉशरूम, एक बेडरूम आणि दुसरा मास्टर बेड देण्यात आला आहे। आम्ही म्हाडा फ्लॅट कुठे कुठे दिले आहेत त्याचे डिटेल्स देत आहोत। फर्स्ट फ्लोअरला 1 BHK चा फ्लॅट नंबर 3 आणि 2 BHK चा फ्लॅट नंबर 6 and 7 असे 3 फ्लॅट देण्यात आले आहेत। सेकंड फ्लोअर टू 8 फ्लोअर पर्यंत 2 BHK चे प्रत्येकी 2 फ्लॅट, फ्लॅट नंबर 6 आणि फ्लॅट नंबर 7 देण्यात आले आहेत। 8 फ्लोअरवर फिटनेस सेंटर आणि रेफ्युजी एरिया आहे। 9th फ्लोअरवर 2 BHK चा फ्लॅट नंबर 6, 10th फ्लोअरवर फ्लॅट नंबर 6 आणि फ्लॅट नंबर 7 2 BHK, 11th फ्लोअरवर फ्लॅट नंबर 6 2 BHK असे म्हाडासाठी एकूण 21 फ्लॅट देण्यात आले आहेत। हा पार्किंगचा प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी देण्यात आलेल्या पार्किंगचे डिटेल्स दिसत आहेत आणि बाजूला नाला आहे। या प्रोजेक्टमध्ये म्हाडासाठी पार्किंग रिझर्व आहेत आणि त्याचे डिटेल्स देण्यात आले आहेत। या प्रोजेक्टची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 30/6/2025 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। हा टॉवर स्टील्ड प्लस 15 फ्लोअरचा आहे। या प्रोजेक्टमध्ये लँडस्केप, रूफटॉप गार्डन, फिटनेस सेंटर, किड्स प्ले एरिया, इंडोर गेम, रेन वॉटर हार्वेस्टिंग या अम्युनिटीज दिल्या गेल्या आहेत। या प्रोजेक्टचे लोकेशन फार चांगले आहे। कुर्ला रेल्वे स्टेशन 850 मीटरवर आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे 1 किलोमीटर अंतरावर आहे। सांताक्रूज चेंबूर लिंक रोड 1.2 किलोमीटर अंतरावर आहे। या प्रोजेक्ट पासून सुमन नगर मेट्रो स्टेशन 1.1 किलोमीटर अंतरावर आहे। नमस्कार, आज आपण संकेत क्रमांक 504 नेहरू नगर कुर्ला अमरीश सोसायटी ह्या प्रोजेक्टला भेट द्यायला आलेला आहोत। आपण पाहू शकता माझ्या मागे आपण एंट्री केलेली आहे। त्या बाजूला डाव्या हाताला हायवे आहे आणि उजव्या हाताला कुर्ला स्टेशन आहे। आम्ही आजूबाजूचा परिसर दाखवतो आहे आणि आपल्याला सॅम्पल फ्लॅट बघायला मिळतात ते बघूया। म्हाडाने इथे आपल्याला 21 फ्लॅट उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK या दोन्ही प्रकारचे फ्लॅट उपलब्ध आहेत। तर आपण परिसर बघतोय आणि आपल्याला बघायला मिळाल्यास आपण सॅम्पल फ्लॅट पण जरूर बघूया। ही आहे अमरीश सोसायटी। आपण पाहून घेऊ शकतो हा अमरीश सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर आहे। चला आपण बिल्डिंग नंबर 113 अमरीश सोसायटी येथे पोहोचलेलो आहोत। आता आपण संकेत क्रमांक 504 अमरीश नेहरू नगर कुर्ला या बिल्डिंगच्या गेटवर आहोत।
काम थोडं चालू असलेलं दिसतंय. आपण पाहू शकता माझ्या मागे थोडं काम चालू आहे. बिल्डिंग पूर्ण रेडी आहे, पण काम चालू आहे. त्यामुळे आपल्याला आतमध्ये परमिशन मिळते, सॅम्पल फ्लॅट बघायला मिळतोय काय ते नक्की माहीत नाही. तर आपण बघूया आपल्याला सॅम्पल फ्लॅट बघायला मिळतोय का. इथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली दिसत आहे. चला आपण सॅम्पल फ्लॅट बघायला जातोय. कसा आहे तो, हा एंट्रन्स आहे, बिल्डिंगचा मेन एंट्रन्स आहे. आणि आता आपण सॅम्पल फ्लॅट बघायला जातो. कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे थोडं जपूनच आतमध्ये जातोय आपण. ऑलमोस्ट बिल्डिंग रेडी आहे. बघूया, ही लॉबी आहे, आपण बघून घेऊ शकता. एवढी मोठी लॉबी आहे, काम चालू आहे त्यामुळे थोडंसं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे, पण लॉबी फार मोठी आहे. खूप छान लॉबी आहे, लांब खुला आहे. हा लॉबीचा एरिया आहे, हा मेन एंट्रन्स आपण बघतोय. आपण लॉबीमध्ये उभे आहोत आणि या साईडला लिफ्ट देण्यात आलेले आहेत. या 2 लिफ्ट आहेत बाजूला आणि त्या साईडला स्टेअरकेस आहे. ते सुद्धा 2 लिफ्ट दिलेले आहेत, म्हणजे उजव्या हाताला 2 लिफ्ट आहेत आणि डाव्या हाताला 2 लिफ्ट आहेत. भाड्याने आपल्याला सेलेबल टॉवरमध्येच हे फ्लॅट उपलब्ध करून दिलेले आहेत. खूप छान एंट्रन्स आहे आणि ही माझ्या मागे स्टेअरकेस आहे, आपण पाहून घेऊ शकता. चला सॅम्पल फ्लॅट वगैरे चालू आपण. एका फ्लोअरवर 8 फ्लॅट आहेत टोटल. या बाजूला 2 फ्लॅट देण्यात आलेले आहेत, या 2 लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत. आपण पॅसेज मधून जातोय, आपण पाहून घेऊ शकता. या बाजूला 1 फ्लॅट आहे, या साईडला 2 फ्लॅट आहेत. ही फायर एक्झिट आहे आणि अजून 1 फ्लॅट आहे. या बाजूला 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत. डाव्या हाताला आपण लॉबी मधून पुढे जात आहोत आणि समोर हे 2 फ्लॅट दिलेले आहेत. असे एकूण 8 फ्लॅट, एका फ्लोअरवर 8 फ्लॅट आहेत. तर आता आपण सॅम्पल फ्लॅट बघायला जातो. चला सॅम्पल फ्लॅट बघूया. या हा लिव्हिंग एरिया आहे, आपण पाहून घेऊ शकता. फायरचं काम करण्यात आलेलं आहे, फायरची सिस्टम बसवण्यात आलेली आहे. हा लिव्हिंग एरिया आहे, स्लायडिंग आहे, खूप चांगल्या पद्धतीची स्लायडिंग आहे. हा ग्रिल आहे आणि मॉस्किटो विंडोजला दिलेली आहे, आपण पाहून घेऊ शकता. मॉस्किटो स्लायडिंग पण देण्यात आलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीची स्लायडिंग आहे. आणि आपण किचन एरियाकडे जातो. एक फर्स्ट बेडरूम आहे, हा पण 2 BHK पाहतो. एक फर्स्ट बेडरूम आहे, हा फर्स्ट बेडरूम आहे. आणि या हाताला कॉमन वॉशरूम, लेफ्ट साईडला फर्स्ट बेडरूमच्या समोर कॉमन वॉशरूम देण्यात आलेले. थोडा अंधार आहे, आपण समजून घेऊ शकतो. आणि फर्स्ट वॉशरूमच्या डाव्या हाताला इथे किचन देण्यात आलेलं आहे. आपण किचनचा स्पेस बघतोय, टाईल्सचं काम पण करून देण्यात आलेलं आहे. 2 बाजूला प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहेत. इथे सिंक आहे, इथे पण स्लायडिंग देण्यात आलेली आहे, बघू शकता. एक्झॉस्टसाठी जागा आहे, ह्याला पण मॉस्किटो ह्याला सुद्धा मॉस्किटो स्लायडिंग देण्यात आलेली आहे. किचन पण चांगला स्पेस आहे, आपण पाहू शकतो. आणि हा बेड आहे, मास्टर बेड. हा 2 BHK बघतो, मास्टर बेड आहे. इथे बाथरूम देण्यात आलेला मास्टर बेडचा. आणि हा बेडरूम बघू शकता, ह्याला सुद्धा स्लायडिंग, हा ग्रिल, ह्याला सुद्धा मॉस्किटो स्लायडिंग देण्यात आलेली आहे. इथे 1 BHK ची अंदाजे किंमत 99 लाख आणि 2 BHK ची अंदाजे किंमत 1,27 लाख आहे. भाड्याची किंमत पाहता इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला मार्केट रेटपेक्षा अंदाजे 15 ते 20 लाख कमी मध्ये मिळू शकतात. इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 35,000 रुपये आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 45,000 रुपये मिळू शकतो. इथे भाड्याची किंमत थोडी जास्त आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण आपल्या सोयीनुसार या प्रोजेक्टचा विचार करावा. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.